अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये अजून एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात कोणत्या पदाची आहे, किती जागा आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही जी जागा आहे ती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय थ्रू या ठिकाणी जागा असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं पदाचे नाव जर पाहिलं तर स्वयंपाकिनी शिपाई ही देखील आपण डिटेल्स पाहणार आहोत. स्वयंपाकिनी शिपाई म्हणजेच काय आहे? तर एकूण पदे जर आपण विचार केला या ठिकाणी तर 5 आहेत. यामध्ये निवड आणि प्रतीक्षा यादी मिळून टोटली 6 या ठिकाणी पद आहेत आणि मित्रांनो ही कायमस्वरूपी या ठिकाणी जागा असणार आहे. पगारचा विचार जर केला 16,700 ते 52,400 च्या रेंजमध्ये आणि जेवढे काही भत्ते असतील शासन नियमानुसार ते देखील भत्ते यामध्ये ॲड असतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जाहिरात असणार आहे आणि तुमचा जो फॉर्म आहे तर आपण या ठिकाणी पाहूया ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे. तर या ठिकाणी पाहू शकता काय म्हटलेलं आहे, निरोगी आणि इच्छुक पात्र उमेदवाराने स्त्री असो वा पुरुष असो त्यांनी काय करायचंय जे फॉर्मॅट दिलंय ते की आपण इंडियन डीप जॉब अल गुरु टेलिग्राम चॅनल्सवर फॉर्मॅट आपण त्याचा फॉर्म आणि फॉर्मॅट सेंड केलेले त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय अर्ज पाठवायचे. पुढे पहा आवश्यक कागदपत्र, डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह तुम्हाला काय करायचं ते अर्ज 6 जुलैपर्यंत किंवा त्याच्या आधी फक्त स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचंय. आता या ठिकाणी ही लाईन अतिशय महत्त्वाची आहे. केवळ स्पीड पोस्टाने म्हणजेच स्पीड पोस्टाशिवाय इतर कोणत्याही पोस्ट सर्व्हिसचा आपल्याला या ठिकाणी वापर करून अर्ज पाठवायचा नाही. अर्ज कुठे पाठवायचं तर स्पष्ट या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस दिलेले आहे. या ॲड्रेसवर या पत्त्यावर तुम्हाला पूर्णपणे तो अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना A4 चा तुम्ही लिफाफा घेणार. त्या लिफाफ्यावर मिडल साइडमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने लिहायचं आहे, स्वयंपाकीनी शिपाई पदासाठी अर्ज. असं जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकणार नाही. त्याच्यामुळं कंपल्सरी मस्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर काय-काय आहे, प्रोसेस काय-काय असणार आहे यामध्ये? तर महत्त्वाचं पहा मित्रांनो, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता आणि मुलाखत हे सर्व या ठिकाणी होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्टलिस्टचे अधिकार संपूर्ण त्यांच्याजवळ या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत. 100% मित्रांनो या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागते. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जागा अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे शॉर्टलिस्ट या ठिकाणी लावावीच लागणार आहे. तर शॉर्टलिस्ट लागणार व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचे. फॉर्म भरत असताना काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा WhatsApp नंबर दिले त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज या ठिकाणी करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. या पदासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध नाहीत. म्हणजे तुमचं या ठिकाणी पदोन्नती होईल अशी जर आशा असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची पदोन्नती होणार नाही. पात्रता जर पाहिलं फक्त आणि फक्त केवळ 7वी पास असलं पाहिजे आणि संस्थेचं म्हणजे मान्यताप्राप्त स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र जर असेल तर प्राधान्य दिलं जाईल. नसेल तर काही हरकत नाही तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि उमेदवाराकडे स्वयंपाकीचे पुरेसे ज्ञान व त्या संबंधीचे अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. अनुभव तुमच्याजवळ असायला पाहिजे कारण प्रॅक्टिकली टेस्ट होते. त्या टेस्टमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी करून दाखवाव्या लागतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण अर्ज आहे. ही जाहिरात आहे. जाहिरात इंडियन डेप जॉब ग्रुप या टेलिग्राम चॅनलवर आपण पाठवलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण जाहिरात वाचून फॉर्म फिलिंग करू शकता आणि या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ₹1,000 शुल्क भरावे लागणार आहे. डिमांड ड्राफ्ट कशा पद्धतीने काढायचे याचा व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे. त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने डिमांड ड्राफ्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता किंवा ऑफलाईन जाऊन डायरेक्टली त्या बँकेमध्ये देखील काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा आणि यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट्स करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि लिपिक या पदासाठी मित्रांनो आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे 20 आणि 21 तारखेला. यामध्ये शिपाई पदासाठी शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षेचं पूर्ण मार्गदर्शन आणि लिपिक या पदासाठी टायपिंगचं पूर्ण मार्गदर्शन आपण देणार आहोत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली जॉइन होऊ शकता.